श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी आणि कसे करावे, कुमारिकांना भेटवस्तू काय द्यावी, ते भेटवस्तू दिल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे. कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असते म्हणतात. नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे. तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करणे सर्वात श्रेष्ठ ठरेल. सर्वात आधी बघू की कोणत्या वयाची कन्या पूजनाने काय फळ मिळते. कन्यापूजनासाठी 2 ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. 2 वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाच्या कल्याणाची पूजन केल्याने घरात कल्याण होते असं म्हटलं जातं. रोहिणी रूपा 5 वर्षाच्या कन्येला पूजनाने आजारापासून मुक्ती मिळते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असूनही तिची पूजा केल्याने राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते. शांभवी रूप 8 वर्षाची कन्येची पूजन केल्याने विजय प्राप्त होतो. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असून शत्रूचा नाश करते. सुभद्रा रूपात 10 वर्षाची कन्या पूजल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. तर आता जाणून घेऊ आपण की काय करावे. कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचा रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे. पाय धुवून त्यावर कुंकू लावावे. स्वच्छ आसनावर बसवावे. कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडधोडाचे जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून खीर, पुरी, शिरा असे नैवेद्य दाखवावे. यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी. आपल्या इच्छाप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे. जमत नसल्यास एका कुमारिकेने केलेले तरी फळ प्राप्ती होते. तरी तेथे तुम्ही सांगू की किती कन्या पूजनाने काय फळ प्राप्त होत आहे. 1 कुमारिकेचे पूजन केल्याने ऐश्वर्य प्राप्त होते. तसेच 2 कुमारिकेचे पूजन केल्याने मोक्ष प्राप्ती होती. 3 कुमारिकाचे पूजन केल्याने अर्थ, धर्म आणि काम प्राप्त होते. राजपद प्राप्तीसाठी 4 कुमारिकांचे पूजन केले जाते. विद्या प्राप्तीसाठी 5 तर अष्टकर्म सिद्धीसाठी 6 कुमारिकांचे पूजन केले जाते. 7 कुमारिका पूजनाने राज्य प्राप्त तर संपत्ती प्राप्तीसाठी 8 कुमारिका पूजल्या जातात. 9 कुमारिका पूजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते. कन्यापूजन भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज झालेल्या मुलाला बोलवावे. तर अशा प्रकारे आपल्याला कन्यापूजन करायचे आहे. तर कन्यांना कोणती वस्तू भेट द्यावी, ते दिल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल, ते आपण बघूया. तर कुमारिकांना कुठली भेटवस्तू द्यावी हे आपण बघूया. नवरात्रीत महाअष्टी आणि महानवमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते. मुलींना अन्नदान करून दुर्गा माता प्रसन्न होते. नवरात्रीत देवी लहान मुलींच्या रूपाने घरच्या घरी येते असे म्हटले जाते. मुलींना या 5 गोष्टी भेट म्हणून दिल्याने देवी प्रसन्न होते. तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी. तर नवरात्रीत 9 दिवस दुर्गा देवीची पूजा केली जाते. महाअष्टी आणि महानवमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी लहान मुलांची पूजा केली जाते. त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात. ही परंपरा फार वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे. तर कोणती भेटवस्तू द्यावी ते आपण बघूया. सर्वात पहिले लाल कापड. कन्यापूजनाबरोबर त्यांना लाल रंगाचे कपडे भेट म्हणून द्यावे. देवी मातेला लाल वस्त्र खूप आवडता आहे. जर तुम्ही लाल कपडे देऊ शकत नसाल तर प्रत्येक मुलीला लाल रंगाची ओढणी द्यावी. त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर दुसरी गोष्ट अशी आहे फळ. कन्या भोजनादरम्यान 1 फळ नक्की द्या. असे मानले जाते की फळे दान केल्याने तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ अनेक पटीने परत मिळते. केळी आणि नारळ हे सर्वात शुभ फळ मानले जाते. केळी भगवान विष्णूंना प्रिय आहे तर नारळ मातेला प्रिय आहे. त्यामुळे या दोघांचेही दान द्यावे. कन्यापूजनाला ही भेटवस्तू नक्की द्या. तर त्याचप्रमाणे खिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलींना प्रसादाच्या रूपात गोड नक्कीच खायला द्यावे. देवी मातेला भोग अर्पण केल्यावर मुलींच्या जेवणात रव्याची खीर, तांदळाची खीर, पिठाची खीर देऊ शकतात. यामुळे गुरुग्रह मजबूत होतो. त्याचप्रमाणे मेकअपचे साहित्य दिले तर त्याने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते, कारण हे शृंगारचे साहित्य आहे. नवरात्रीमध्ये मुलींच्या जेवणानंतर सर्व मुलींना मेकअपचे साहित्य भेट म्हणून द्यावे. सर्वप्रथम शृंगारचे साहित्य देवीला अर्पण करावे. त्यानंतर त्या मेकअपचे साहित्य मुलींमध्ये वाटले पाहिजे. असे मानले जाते की मुलींना दिलेले मेकअप साहित्य थेट देवी स्वीकारते.
तर शेवटची गोष्ट म्हणजे अक्षदा. परंपरेनुसार जेव्हा मुली घरातून निघतात तेव्हा त्यांना तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे कन्या भोजनानंतर निरोप देताना त्या मुलींना तांदूळ द्या. अक्षदासोबत जिरेही द्यावे. नवरात्रीच्या काळात घरातील मुलींना दुखवू नये आणि कोणत्याही महिलेचा अपमान करू नये याची विशेष काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे कन्यापूजन नवरात्रीच्या काळात मुलींना निरोप देताना त्यांना दक्षिणा स्वरूपात काही रक्कम द्यावी. असे केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते, तुमचा आर्थिक साठाही वाढतो. शक्य असल्यास मुलींना क्षमतेनुसार 11, 21 किंवा 51 रुपये द्यावे. नवरात्रीत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केल्यास कन्यापूजेचा विशेष लाभ होतो. दुसरीकडे कन्यापूजन एखाद्या शुभ मुहूर्तावर केल्याने दुहेरी फळ मिळते. तर अशा प्रकारे तुम्ही कन्यापूजन करायचं आहे. कन्यापूजन केल्यानंतर तुम्ही ह्यापैकी कोणतीही एक वस्तू भेटवस्तू द्या, म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि कायमस्वरूपी माता लक्ष्मीचा कृपादृष्टी आपल्यावर राहील. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.